भीम दादा मी साहेब. मुळशीतून बोलतोय, संजय चव्हाण. बोला ना चव्हाण साहेब. काय नाही, तुमची बरेचसे आम्ही पाहत असतोय सोशल मीडियावरती. तुम्ही गोरगरिबांचे प्रश्न आहे ना, प्रश्नासाठी तुम्ही जे पॉलिटिकल आहेत त्यांना डायरेक्ट सडेतोड प्रश्नाचे उत्तर विचारता. बरोबर आहे, पण त्याबद्दल आता काय झालं माहितीये का, हां की आता 2 दिवसापासून मी ते आपले नेत्यांवर बोललो होतो मी आपले, म्हणजे त्यांना हां फोन केला होता मी. हां हां घालून खेळ टाकू, पण आता मी तर नेत्यांना बोलत होतो. पण काय झालं, त्या नेत्यांच्या काही जे कार्यकर्त्यांनी ना हां मला नुसतं टार्गेट केलं. आणि ऐका, माझं एकच म्हणणं आहे, आता मला सांगा, मी प्रत्येक नेत्याला बोलत असतो बरं का. हां 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 प्रत्येक प्रत्येक नेत्याचे अगर लोक मला म्हणाले असं की आमच्या जातवाल्याला बोलता, असं जातवाल्याला बोलतं, तर मग मी प्रश्न करणारच कसं ना, विचारणार ना. बरोबर बरोबर बरोबर. पण काय लोकांच्या डोक्यातून जातीवादच निघत, तर मी तर काय करणार राव. नाही नाही, पण तुमच्यासारखं डेअरिंग करणं पण आजकालच्या ह्या युगामध्ये, म्हणजे आत्ताच्या ह्या कंडिशनला कोण नाही हो दादा. मी म्हणजे जर का मी मी माझ्यासारख्या व्यक्तीने केलं किंवा इतर कोणी केलं, बरोबर त्याला लगेच नाही धमक्यांचे फोन येतात, नाही त्याच्या नाही घरच्यांची इज्जत काढली जाते. या नाही सगळ्या नाही, गोष्टी माझं पण घडत तसं असताना होतं, सुद्धा तुम्ही हा माझं पण तसं खूप येतात. पण मी आहे ना, बघा लक्षात ठेवा, मी मला सांगतो, मी शिवाजी महाराज, बाबासाहेब असतील, महात्मा फुले, गाडगे महाराज यांच्या विचाराचा माणूस आहे मी. बरोबर आणि बरोबर भगत सिंगांचं म्हणजे माझ्या डोक्यावर एक, म्हणजे ते भूतच आहे भगतसिंगाच्या नावाचं. की ते म्हणजे कशामुळे म्हणतो माहिती का मी, हम्म. की त्यांना जेव्हा फाशी देत होते ना, हा तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की मला फाशी नका देऊ, मला गोळी मारा. म्हणजे मला आहे ना असं, म्हणजे असं योद्धासारखं मारा, मला लढता लढता मेल्यासारखं, पण मला फाशी नका देऊ. असे असे बरोबर महान लोक आपल्या देशातून गेल्यावर त्यांची आपण वंशज समजून घ्यायचं काय. नाही दादा, पण तुमची कामगिरी आणि तुमचं जे काम आहे ना, थँक्यू थँक्यू, खरंच धन्यवाद. त्याबद्दल आहे ना, मनस्वी मी आहे ना तुमचं आहे ना अभिनंदन करतो. आणि मी खास ती सर्व याच्यासाठी तुम्हाला फोन केलाय की तुमचं जे काम आहे, तुम्ही डायरेक्टली आत्ताच्या ह्याच्यामध्ये असं डायरेक्ट लोकांना डायरेक्ट प्रश्न विचारताय. त्यामुळं बरोबर. खरंच मला आहे ना खूप भारी वाटलं, म्हणून म्हणलं मी तुमचा नंबर बरं, घेतला ही सोशल ही मीडियावरतून. ही ही संविधानाची ताकद आहे. येस येस, हं? नक्की नक्की, फार ठीक छान आहे, वाटलं दादा, थँक्यू. बरं का. ओके आणि कधी ओके आले ओके. पुण्याला मुळशीला तर भेटा दादा. 100% 100% दादा. ओके दादा, चला, थँक्यू. थँक्यू.